मैत्रिणींना किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। तर आज आपण पाहणार आहोत चातुर्मास मध्ये काय करावे, काय खावे, काय नाही करावे या सर्व गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे। चातुर्मास हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते। चातुर्मासाचा प्रारंभ हा 26 जुलै 2026 वार रविवार या दिवसापासून होत आहे। चातुर्मास समाप्ती ही 22 नोव्हेंबर 2026 देव उठणी एकादशीला समाप्ती होत आहे। तर या 4 महिन्यामध्ये भगवान विष्णू हे योग निद्रा अवस्थेमध्ये असतात असे मानले जाते। या काळामध्ये आपल्याला जप तप आराधना कोणत्याही आपण सेवा ज्या करू त्या सेवेला खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। त्यामुळे आपल्याला जितक्या शक्य होईल तितक्या सेवा या 4 महिन्यामध्ये जरूर कराव्या। 4 महिन्यामध्ये सात्विक आहार घ्यावा। बरेच लोक तर कांदा लसूण नॉनव्हेज यापासून दूर राहतात। ह्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत। त्याचबरोबर बऱ्याच लोकांचे तर एक वेळचे जेवण अशाच प्रकारचे किंवा एकच पदार्थाचे भोजन करतात। त्यामुळे भरपूर सारे नियम व अटी असतात आणि जितके आपल्याला शक्य होईल तितके आपण पाळावे। मास म्हणजे हिंदू शास्त्रानुसार आषाढ एकादशी पासून तर कार्तिकी शुद्ध एकादशी पर्यंत हा 4 महिन्यांचा चातुर्मास असतो। म्हणजे 4 महिने तर आषाढ महिन्यातले 20 दिवस, तसेच श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक महिन्यातले 11 दिवस असे सर्व मिळून 4 महिने पूर्ण चातुर्मास पाळला जातो। 4 महिन्यामध्ये जे काही आपल्याला कार्य असतात, जे गृहप्रवेश असतील, वास्तुशांती असेल किंवा विवाह असेल, मुंज असेल, अशा आपल्याला बरेच जे आपण म्हणजे कार्य करत असतो तर ते कार्य या 4 महिन्यामध्ये वर्ज्य असतात। या 4 महिन्यामध्ये लग्न, गृहप्रवेश, वास्तुशांती किंवा नवीन वास्तू याची खरेदी देखील करू नये। तर चातुर्मासामध्ये आपण काय काय नियम पाळावेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। यापैकी आपल्याला कोणताही एक नियम जरी शक्य झाला तर 4 महिने नियमितपणे आपण यातला एक तरी नियम पाळावा। तर त्यातला पहिला नियम म्हणजे आपल्याला जर दररोज लाल कलरचे फूल मिळत असेल तर गणपती बाप्पांना लाल कलरचे फूल हे अतिशय प्रिय आहे। तर गणपती बाप्पांना लाल कलरचे फूल दररोज एक व्हायचे आहेत आणि जर आपल्याला त्यातले जास्वंदाचं जर फूल मिळत असेल तर अतिउत्तम। तर आपल्याला जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। दुसरा, चातुर्मासामध्ये आपल्याला जर तुळशी समोर हळदीने स्वस्तिक काढणे शक्य असेल तर दररोज आपल्याला तुळशी समोर हळदीने स्वस्तिक काढायचे आहे। तसेच या पूर्ण 4 महिन्यामध्ये आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती दही आणि दुधाने अभिषेक करायचा आहे। यालाही खूप सारे महत्त्व आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुळशी समोर आपल्याला तुपाचा एक दिवा या 4 महिन्यामध्ये नक्की लावायचा आहे। तर 5वा नियम हा चातुर्मासामध्ये अनेक लोक हे एक वेळेस भोजन करतात, तसेच तामसिक आहार हा वर्ज्य केला जातो। तर हेही आपल्याला जर शक्य असेल तर आपण नक्की करावे। चातुर्मासामध्ये आपल्याला प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी कोणत्याही एका दिवशी आपल्याला सुवासिन स्त्रिया जर आपल्याकडे येत असतील किंवा आपल्याला जर भेटतील तर त्यांची ओटी ही आपल्याला जरूर भरायची आहे। आपल्याला शुक्रवार असो पौर्णिमा असो तर या दिवशी सुवासिन स्त्रियांची ओटी भरावी। 7वा नियम असा की चातुर्मासामध्ये दान करण्यालाही खूप सारे महत्त्व आहे। चातुर्मासामध्ये जर आपण दान करत असू ही खूप फायदेशीर आहे। या महिन्यामध्ये साधना उपासना यालाही खूप सारे महत्त्व आहे। 4 महिन्यामध्ये तुम्हाला दररोज पुरुष सूक्त हे एक वेळा तरी वाचायचे आहे किंवा श्रवण करायचे आहे। तसेच गुरुचरित्रातील 14व्या अध्यायालाही खूप सारे महत्त्व आहे। या 4 महिन्यामध्ये तुम्ही गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे पठण हे नक्की करा। जर तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये जर लाईव्ह घेणार आहे संध्याकाळी 6 सव्वा 6 वाजता तर गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचे पठण करणार आहे, तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर लाईव्हला नक्की जॉईन व्हा। चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे योग निद्रेत असतात, त्यामुळे त्यांची उपासना साधना केल्याने खूप सारे फायदे होतात। तर आपल्याला दररोज कमीत कमी जितक्या वेळ आपल्याला शक्य होईल
तितक्या वेळा, 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा किंवा 108 वेळा म्हणा. तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला या 4 महिन्यामध्ये नक्की करायचा आहे. चातुर्मासामध्ये येणारा श्रावण महिना हा भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जितक्या शक्य होतील तितक्या भगवान शंकरांच्या सेवा करायच्या आहेत. तर भगवान शंकरांना दररोज श्रावण महिन्यामध्ये तरी दूध अर्पण करायचे आहे, दही अर्पण करायचे आहे किंवा पंचामृत जरी आपण केले अर्पण तरीही चालते. पण प्रत्येक गोष्ट जर आपण सेपरेट अर्पण केले तर त्याचे वेगवेगळे फायदे असतात. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर पाहणार आहोत. पण भगवान शंकरांची उपासना आराधना ही श्रावण महिन्यामध्ये नक्कीच करायची आहे. चातुर्मासामध्ये सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी माता लक्ष्मीची आपल्याला उपासना करायची आहे, आराधना करायची आहे. आपण तसे तर सर्वांनीच प्रत्येक वेळेस लवकरच उठले पाहिजे, पण कमीत कमी या 4 महिन्यामध्ये तरी आपण सवय लावून किंवा आपण उठलेच पाहिजे की लवकर उठून सूर्योदयापूर्वी उठून सूर्याला जल अर्पण करणे, लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूंची सेवा करणे. ह्या भगवान विष्णू जरी निद्रावस्थेत असले तरी यामध्ये खूप सारी ताकद असते की या 4 महिने हे आपल्याला खूप महत्त्वाचे महिने असतात. त्यामुळे जितक्या होईल तितक्या सेवा आपल्याला या 4 महिन्यामध्ये करायच्या असतात. आपल्या मुलांचे अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा अभ्यासामध्ये बुद्धी कमी चालत असेल तर आपल्याला या 4 महिन्यांमध्ये आपल्या मुलांकडून गणपती अथर्व शीर्षकाचे पठण करून घ्यायचे आहे. गणपती अथर्व शीर्षकाचे पठण केल्याने मुलांचे अभ्यासामध्ये मन रमते आणि जे आपण अभ्यास करतो तेही लक्षात राहते. त्यामुळे आपल्याला या 4 महिन्यामध्ये गणपती अथर्व शीर्षकाचे विद्यार्थी कोणतेही विद्यार्थी असो तर विद्यार्थ्यांकडून आपल्याला या गणपती अथर्व शीर्षकाचे पठण करून घ्यायचे आहे. मासामध्ये आपल्याला भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांना आपल्याला दररोज तुळस अर्पण करायची आहे. तर आपल्याला दररोज तुळस अर्पण करणे शक्य नसेल तर आपल्या तुळशीचं एक पान जरी आपण भगवान विष्णूंना अर्पण केले तरीही चालेल. पण आपल्याला एकादशीच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी तुळस ही तोडायची नाही, तर आदल्या दिवशीच तोडून ठेवायची. पण भगवान विष्णूंना आपल्याला तुळस ही नक्की अर्पण करायची आहे. तर तुम्हाला कोणतीही यातली एक जरी सेवा जमली तरी या 4 महिन्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. आपल्याला जमतील त्या सेवा आपण या 4 महिन्यामध्ये जरूर करावे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.